हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. हितगुज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो विविध आजारांसंदर्भात, त्यांच्या उपायांसंदर्भात, प्रतिबंधात्मक उपायांविषयी देखील आपण तज्ज्ञांकडून या संदर्भात मार्गदर्शन घेत असतो. 4 फेब्रुवारीला जागतिक कॅन्सर दिन म्हणूनही ओळखलं जातं. कॅन्सर आजाराविषयक जनजागृती व्हावी, त्याच्या परिणामांची, उपायांची सार्वत्रिक चर्चा होऊन एकंदरीतच या आजाराबद्दल समाजातील प्रत्येक घटकांमध्ये जनजागृती व्हावी हा यामागचा उद्देश. आणि आज आपण याच विषयी म्हणजे कर्करोग, अत्याधुनिक उपचार व निदान पद्धतीवर चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर अविनाश तळेले आणि डॉक्टर रौनक लक्ष्मी शिरसाट तळेले. डॉक्टर, तुम्हा दोघांचंही स्वागत. नमस्कार. डॉक्टर अविनाश तळेले हे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि हेमेटो ऑन्कोलॉजिस्ट आहेत. 2011 साली मेडिसिनमध्ये त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं आहे. 2014 साली गुजरात कॅन्सर सोसायटीकडून ऑन्कोलॉजीमध्ये देखील त्यांना गोल्ड मेडल मिळालं आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून त्यांनी ट्रेनिंग घेतलं आहे. डॉक्टर अविनाश हे सध्या चीफ ऑन्कोलॉजिस्ट म्हणून रिस्टोरा ऑन्कोकेअर सर्व्हिसेस अ चेन ऑफ डे केअर सेंटरमध्ये कार्यरत आहेत, जे डोंबिवली, ठाणे आणि मुंबई या ठिकाणी आहे. डॉक्टर रौनक लक्ष्मी तळेले या कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट आहेत. औरंगाबादमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर न्यूरो रेडिओलॉजीमध्ये फेलोशिप घेऊन त्यांनी नायर हॉस्पिटलमधून ती पूर्ण केलेली आहे. पुढील उच्च शिक्षण हे न्यूयॉर्कमध्ये घेतलं. सध्या डॉक्टर रौनक लक्ष्मी या संचालिका आहेत आणि मुख्य रेडिओलॉजिस्ट म्हणून अद्याक्षर इमेजिंगमध्ये कार्यरत आहेत. डॉक्टर अविनाशजी, मी तुमच्याकडे सुरुवातीला येतो. सध्याच्या युगामध्ये कॅन्सरचं जे महत्त्व आहे ते तुम्ही काय सांगाल आणि नवीन उपचार पद्धती त्यावरती कशा कार्यरत आहेत? नमस्कार. सध्या कॅन्सरचं डिसीज बर्डन म्हणजेच प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. जे ग्लोबकॅन डेटाबेस आहे, जो त्यांच्या आकड्यानुसार आपण गेलात आणि ICMR आपण बघितलं तर कॅन्सरचं जे प्रमाण आहे अराउंड 1.33 मिलियन सध्याचं कॅन्सर बर्डन आहे आणि विच विल राईज टू अराउंड 3.1 मिलियन इन द अपकमिंग 3 to 4 years. त्याच्यामध्ये कारण आहे लाईफस्टाईल, आपलं इन्क्रीजिंग पॉप्युलेशन आणि एक्सपोजर टू कार्सिनोजेन्स आणि हॅबिट्स हे प्रमुख कारण आहेत. त्याच्यामुळे कर्करोगाचे वाढते प्रमाण सध्या वाढत आहे. डॉक्टर रौनक लक्ष्मीजी, आपणही कॅन्सरच्या संदर्भात काम करतात ना, नवीन उपचारांच्या पद्धतीबद्दल आपण काय सांगा? नवीन उपचारांपेक्षा आय बिईंग अ रेडिओलॉजिस्ट आम्ही नवीन निदान टेक्निक्सबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छिते. सुरुवातीपासूनच बघायला गेलं तर इमेजिंग हा एक अविभाज्य घटक आहे कॅन्सर निदानाचा. सोनोग्राफी, एक्सरे, मॅमोग्राफी या टेक्निक काळापासून चालू आलेल्या आहेत. ऑब्व्हियसली आता CT स्कॅन, MR ज्याला आम्ही क्रॉस सेक्शन इमेजिंग म्हणतो, त्याचबरोबर PET CT आणि मॉलिक्युलर इमेजिंग ह्याच्यामुळे अतिशय लवकर स्टेजेसमध्ये आम्ही निदान करू शकतो. त्याशिवाय स्पेसिफिक स्कॅन्स असतात जसे की MR स्पेक्ट्रोस्कोपी, परफ्युजन या सगळ्यामुळे, किंवा कार्डियाक MRIs आहेत, किंवा ब्रेस्टचा सुद्धा आता MRI करता येतो. ज्या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला अजून योग्य असे आणि अर्लियर स्टेजेसमध्ये निदान करता येते, ज्याने निश्चितच किमोथेरपी प्लॅनिंग आणि त्याहीपेक्षा जास्त सर्जिकल प्लॅनिंगसाठी खूप उपयोग होतो. डॉक्टर अविनाशजी, मेट्रोनॉमिक थेरपी म्हणजे काय असतं? मेट्रोनॉमिक थेरपी एक नवीन प्रकारची थेरपी आहे, तिच्यामध्ये कंटिन्युअस लो डोज ओरल ट्रीटमेंट आपण पेशंटचं ऑफर करतो. त्याचं सध्याचं ॲडव्हान्टेज असं आहे की त्यांचं हॉस्पिटल्सला व्हिजिट्स त्यांच्या कमी होतात. ओरल थेरपी असल्यामुळे थोडेसे नाजूक तब्येत असलेले लोक पण ते इझिली टॉलरेट करतात आणि त्याचे इट इज बिकमिंग द स्टँडर्ड ऑफ केअर. आणि फार आनंद आणि अभिमानाची गोष्ट अशी की भारत त्याच्यामध्ये फार अग्रगण्य आहे. टाटा हॉस्पिटलमध्ये आणि त्यांचे टीम आणि त्यांचे डॉक्टर्स हे सगळे याच्यामध्ये त्याच्या रिसर्चमध्ये फार अग्रगण्य आहेत. डॉक्टर रौनक लक्ष्मीजी, टेक्नॉलॉजी येते म्हणजे एक तर ती समाजामध्ये प्रत्येक वेळेला उतरावी लागते, स्पेशली आजारांच्या संदर्भात असेल तर त्या टेक्नॉलॉजीचे काही घातक इफेक्ट्स पेशंट्सवर होतात का, किंवा त्या युजर फ्रेंडली असतात का? मोस्ट ऑफ द टाइम्स या ज्या इमेजिंग टेक्निक्स असतात या बनवल्याच ह्याच्यासाठी आहेत की दे आर मिनिमली इन्व्हेजिव्ह अँड दे आर व्हेरी पेशंट फ्रेंडली. मी असं नाही म्हणणार की अजिबातच साईड इफेक्ट्स नाही आहेत. जसं की आता जर तुम्ही MRI किंवा अल्ट्रासाऊंड टेक्निक करायला गेलात तर इट विल हॅव नो रेडिएशन, बट इफ इट इज CT और PET CT तुम्हाला थोडं बहुत रेडिएशन लागणार, जे अतिशय मिनिमल असतं. कॉन्ट्रास्ट दिला जातो जे नॉर्मलपासून ते थोडे सिव्हिअरपर्यंत साईड इफेक्ट्स असू शकतात, विच आर इझिली ट्रेटेबल. सो वेन यू कन्सिडर द होल सिनारिओ, बेनिफिट्स ऑब्व्हियसली आउटवे द रिस्क्स. डॉक्टर अविनाशजी, वेगवेगळ्या थेरपीज असतात, जसं आपण इम्युनोथेरपी किंवा टार्गेटेड याबद्दल ऐकतो, तर या एकतर कशा पद्धतीने अवेलेबल असतात आणि त्या कार्य कसं करतात?
इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी ह्या आता नवीन उपचार पद्धतींपैकी आहेत. टार्गेटेड थेरपी एक्झॅक्टली कॅन्सर सेलला रिसेप्टर लेवलवर आयडेंटिफाय करून त्या सेल्सला लोकेट करून स्पेसिफिकली त्या सेल्सला किल करतात. त्याच्यामुळे आजूबाजूच्या नॉर्मल सेल्सला इजा नाही होत आणि इफेक्टिव्हिटी आणि एफिकसी वाढते. त्याचप्रमाणे इम्युनोथेरपी आपल्या बॉडीच्या इम्युन सिस्टमला एका प्रकारे इम्युनो मॉड्युलेट म्हणजे थोडं परिवर्तित करते की त्याच बॉडीचे इम्युन सिस्टमच कॅन्सर सेल्सला किल करतात. आणि सध्या त्याचा रोल मॅक्सिमम ट्युमर्समध्ये येत आहे आणि ते लाभदायक राहील का नाही ह्यासाठी आम्हाला काही बायोमार्कर्स टेस्ट करावे लागतात. उदाहरणार्थ PD-L1 टेस्टिंग आम्ही करतो. त्या टेस्ट पॉझिटिव्ह असतील तर त्यांना इम्युनोथेरपीचा निश्चित प्रकारे लाभ भेटतो. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही रेडिओलॉजी या संदर्भात काम करता, तर थेरपी झाल्यावर विशेषतः रुग्णांना त्याचा काय फायदा होतो आणि डॉक्टरांना देखील त्याचा फायदा काय होतो? आता सुरुवातीलाच आपण घेऊया की कॅन्सरच्या ज्या सिम्पटम्स असतात त्या अतिशय नॉन स्पेसिफिक असतात. तर कुठला पेशंट जर एखादी गाठ किंवा एखादी नॉन स्पेसिफिक सिम्पटम घेऊन आमच्याकडे आला तर त्याला जी त्याच्यासाठी मोस्ट पॉसिबल इमेजिंग मोडॅलिटी असेल, जी कॉस्ट इफेक्टिव्हसुद्धा असेल आणि योग्य रिझल्ट देणार असेल, अशी इमेजिंग मोडॅलिटी वापरून आम्हालाही ग्रेडिंग सिस्टम्स असतात जे आम्ही फॉलो करतो. जसं ब्रेस्टसाठी बायरॅड्स असतं, थायरॉईडसाठी टायरॉईड्स असतं, प्रोस्टेटसाठी पायरॅड्स असतं, लिव्हरसाठी लायरॅड्स असतं. अशा ग्रेडिंग दिल्यामुळे समोरच्या व्यक्तीला कळतं की आता नेक्स्ट पाऊल काय उचलायचं आहे, की तुम्हाला जायचं आहे, तुकडा काढून टेस्टिंगला पाठवायचं आहे, स्ट्रेट अवे सर्जरी करायची आहे की नाही, हा डेफिनेट कॅन्सर आहे, डिले न करता ट्रीटमेंट द्यायची आहे. सो इन शॉर्ट, रेडिओलॉजी प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन नॉट ओनली स्क्रीनिंग बट द फ्युचर ट्रीटमेंट प्लॅनिंग अँड अगेन द रिस्पॉन्स इव्हॅल्युएशन ॲज वेल. नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग टेस्टिंग असतील किंवा मॉलिक्युलर टेस्टिंग असतील, या नक्की असतात काय? कारण आम्ही बऱ्याच वेळी नावं ऐकत असतो. ओके. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की टार्गेटेड थेरपी आणि बायोलॉजिकल थेरपी असतात, तर कोणती थेरपी कुठल्या आजाराला द्यायची आहे त्याचा आम्ही एक बायोमार्कर जसं आम्ही शोधत असतो. त्याच्यामध्ये एक NGS म्हणजे नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग असतं. त्याच्यामध्ये एक्झॅक्टली कुठलं म्युटेशन आहे जे ह्या कॅन्सरला खातपाणी घालतं आहे ते आपण आयडेंटिफाय करतो आणि त्याच म्युटेशनच्या अगेन्स्ट स्पेसिफिक ड्रग आपण देतो. तर त्या सगळ्या ड्रग्सची माहिती आणि कॅन्सर म्युटेशन्सची माहिती आपल्याला नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंगमध्ये मिळते. तशाच काही थेरपी आहेत जे बायोलॉजिकल थेरपीज असतात. त्या बायोलॉजिकल थेरपीज आपण जे मॉलिक्युल्स एक्सप्रेस करतात कॅन्सर सेल्स त्यांच्यावरती काम करतील अशा आपण त्यांना देतो. डॉक्टर अविनाशजी, जिरॅट्रिक ऑन्कोलॉजी हे काय आहे? ओके. जसं ऑन्कोलॉजी आहे ज्याच्यामध्ये आपण वयोगट 20 ते 65 ह्या वयोगटाच्या लोकांना आपण ट्रीट करतो. सध्या जसं जसं आपलं लॉन्जिव्हिटी वाढते आहे तर सिनियर सिटिझन्सला पण कॅन्सर डिटेक्ट होतो आहे. त्यामध्ये प्रामुख्याने प्रोस्टेट कॅन्सर्स आहेत आणि इतर काही मायलोमाज आणि डिसीजेस आहेत. तर जिरॅट्रिक ऑन्कोलॉजी एक नवीन डेव्हलपिंग ब्रांच आहे. त्यांच्या एल्डरली पॉप्युलेशनच्या रिक्वायरमेंट्स थोड्या वेगळ्या असतात. कोमॉर्बिडिटीज, आदी असलेले आजार हे सगळे फॅक्टर इन करून त्यांचं एक वेगळं जिरॅट्रिक असेसमेंट स्केल असतं. त्यानुसार आपण त्यांचं ट्रीटमेंट प्लॅन करतो आणि ही ब्रांच नवीन अजून डेव्हलप होते आहे. रिस्टोर ऑन्कोकेअरमध्ये आम्ही जिरॅट्रिक ऑन्कोलॉजी, डेडिकेटेड जिरॅट्रिक ऑन्कोलॉजी सर्व्हिसेस आणि जेनेटिक काउन्सिलिंग आम्ही फॉलो करतो. डॉक्टर रौनक लक्ष्मीजी, रेडिओलॉजीचा एक्झॅक्टली निदानामध्ये कॅन्सरचा कसा उपयोग असतो? जसं की मी आधी सांगितलं, आता तुम्ही एक स्पेसिफिक इमेजिंग केलं, जसं अल्ट्रासाऊंड केलं किंवा CT स्कॅन किंवा MRI केलं आणि तुमच्या एखाद्या भागातला आपण गाठ किंवा कॅन्सर म्हणूया सध्या डिटेक्ट केला. आता ती गाठ दिसली म्हणजे ती कॅन्सरचीच असली पाहिजे हे नेसेसरी नाही आहे. इट कॅन समटाईम्स बी अ बिनाईन ट्युमर. बिनाईन म्हणजे ती गाठ जिथे नसायला पाहिजे तिथे आहे पण ती कॅन्सरची नाही आहे. मग अशा वेळेस जो कॅन्सर स्पेशलिस्ट आहे त्याला कसं कळावं की हिला ट्रीट करायचं आहे का हिला बस सर्जिकली रिमूव्ह करायचं आहे? तर त्यासाठी वी गो टू अ इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट. एक इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट हा सोनोग्राफी CTच्या मदतीने अगदी सूक्ष्म अशा निडलच्या मदतीने डे केअरमध्ये, म्हणजे दिवसा केल्या जाणारा प्रोसिजर ज्यानंतर तो पेशंट घरी जाऊ शकतो, एक सुई टाकतो आणि त्या गाठीचा तुकडा टेस्टिंगसाठी काढतो ज्याला बायोप्सी असे म्हणतात. मग ह्या जो तुकडा असतो हा पॅथॉलॉजिस्ट स्लाइड्स करून बघतो, त्याचं स्पेसिफिक इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री होतं आणि आपल्याला कळतं की ही मॅलिग्नंट म्हणजे कॅन्सरची गाठ आहे, काही बिनाईन म्हणजे नॉर्मल गाठ आहे. मग त्याच्या पुढे एक सर्जन कॅन रिमूव्ह इट ऑर अन ऑन्कोलॉजिस्ट कॅन डिसाईड टू ट्रीट इट. डॉक्टर रौनक लक्ष्मीजी, आपण मल्टीफंक्शनल अप्रोच हा ठेवत असतो निदानाच्या संदर्भात, तर याचा नेमका फायदा काय होत असतो आणि रेडिओलॉजीचा रोल यामध्ये काय असतो? आता जेव्हा आपण एक मल्टीफॅक्टोरियल अप्रोच अवलंबवतो किंवा आपण एक ट्यूमर बोर्ड असा प्रकार डिझाईन करतो, तेव्हा पेशंट एक मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, एक सर्जन, एक रेडिओलॉजिस्ट, एक
डायटिशियन, एक फिजिओथेरपिस्ट असं सगळं मिळून त्याची ट्रीटमेंटच नाही तर त्याचं जनरल आयुष्यसुद्धा बेटर करायचा प्रयत्न करत असतात. फॉर एक्झाम्पल आता एका मेडिकल ऑन्कोलॉजिस्टने आणि सर्जनने मिळून ट्रीटमेंट पूर्ण केली आणि ट्रीटमेंट कम्प्लिशन स्कॅनसाठी आमच्याकडे हा पेशंट आला तर त्यावेळेस असं नसतं की आम्हाला फक्त सांगायचं असतं की बाबा आत काही नाही आहे. आम्हाला सुद्धा वी आर ऑल्सो सपोज टू रिपोर्ट इन अन क्रायटेरिया कॉल्ड एज द रेसिस्ट क्रायटेरिया, ज्याच्यात आम्ही प्रत्येक गाठ मोजतो ती आधीच्यापेक्षा इतकी कमी झाली आहे किंवा तिचं स्वरूप बदललं आहे किंवा तिला दुसऱ्या गाठी आल्या आहेत किंवा त्या नाही राहिल्यात, अशा सगळ्या गोष्टी सांगणं आम्हाला मॅन्डेटरी असतं. फॉर एक्झाम्पल आता जसं ब्रेन ट्युमर्स आहेत, ब्रेन ट्युमर्सला रेडिओथेरपी दिली जाते. आता एक साधा स्कॅन केला तर ती रेडिओथेरपी दिलेला ब्रेनचा टिश्यूसुद्धा एनहॅन्स होतो, एक ट्युमरसुद्धा एनहॅन्स होतो. मग ह्यात फरक कसं कळणार की ट्युमर उरला आहे, परत आला आहे, काही रेडिओथेरपीचे चेंजेस आहेत. तर त्याच्यासाठी नवीन नवीन टेक्निक्स आल्या आहेत, जसे की परफ्युजन. आम्ही बघू शकतो की इथे रक्तस्राव वाढला आहे तर हा लिजन आहे, तुम्ही पुन्हा एकदा सर्जरी करा किंवा काही गरज नाही तुम्ही रेडिओथेरपी द्या, त्याच्याशी निगडीत ट्रीटमेंट द्या. अशामुळे एक मल्टीफॅक्टोरियल अप्रोच आणि एक इंटर कम्युनिकेशन ऑफ ऑल द पीपल इन्वॉल्ड इन द ट्रीटमेंट हे खूप गरजेचं असतं. डॉक्टर अविनाशजी, ट्युमर बोर्ड असतो किंवा मोलिक्युलर ट्युमर बोर्ड असतो, याबद्दल काय म्हणत? निश्चितच ट्युमर बोर्ड म्हणजे सगळे तज्ज्ञ एका ठिकाणी अवेलेबल असतात, ज्याच्यामध्ये मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट हे असतात. हे प्रत्येक पेशंटला कस्टमाइज्ड ट्रीटमेंट प्लॅन करत असतात आणि ते कसं एक्झिक्यूट करायचं त्याचं प्लॅनिंग असतं त्याच्यामध्ये. दॅट इज ट्युमर बोर्ड. पण हां बरं. आणि दुसरं आहे मॉलिक्युलर ट्युमर बोर्ड. जसं मी तुम्हाला सांगितलं नवीन नवीन टेस्ट आहेत, NGS टेस्टिंग आहे, मॉलिक्युलर टेस्टिंग्स आहेत, बायोमार्कर एक्सप्रेशन्स आहेत. तर बऱ्याचदा कॉमन माहिती असलेले बायोमार्कर्स असतात, कधीकधी जे आपल्याला माहिती नाही आहेत पण नवीन अनपेक्षित बायोमार्कर्स पण असतात. तर त्यांचा ह्या ट्युमरमध्ये काय रोल आहे आणि तिथे आपण बेटर वे कसं ट्रीट करू शकतो, तर तिथे डायरेक्ट मॉलिक्युलर ऑन्कोलॉजिस्ट असतात. तर आम्ही सगळे मिळून एकत्र त्या ट्रीटमेंट प्लॅन आम्ही डिझाईन करत असतो. रेडिओलॉजी कॅन्सर, डॉक्टर रौनक लक्ष्मीजी, रेडिओलॉजी कॅन्सर पॅलिएटिव्ह केअरमध्ये त्यांचा काही फायदा होतो का? रेडिओलॉजीचा कॅन्सर पॅलिएटिव्ह केअरमध्ये तर निश्चितच रोल आहे. आय विल नॉट से की तो खूप मोठा रोल आहे, पण वी आर ट्राईंग टू डेव्हलप न्यू टेक्निक्स की जेणेकरून एकदा ट्रीटमेंट पूर्ण झाली आहे पण सर्जिकली समजा एखादा अवयव डिस्क्राईब म्हणजे पेशंटचं नाही राहिलं जसं पूर्ववत होतं तसं, तर पेशंटची लाईफस्टाईल जेवढी पॉसिबल हो तेवढी बेटर हवी. जसं की जर अन्ननलिकेचा कॅन्सर वगैरे असेल तर फीडिंग गॅस्ट्रोस्टोमी करणं किंवा जर पित्ताशयाच्या नलिकेचा आणि पित्ताशयाचा वगैरे कॅन्सर असेल तर जे पित्त जमा होतं ज्याने पेशंटला दुसरे साईड इफेक्ट्स होऊ शकतात ते होऊ नये म्हणून एक्सटर्नल ड्रेनेज करणं किंवा श्वासनलिकेचा कॅन्सर आहे तर तशी ट्रेकियोस्टोमीची ट्यूब घालणं, अशा सगळ्या गोष्टी ज्या सर्जिकली खूप इन्व्हेजिव्ह होतात त्या एका इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्टने जर केल्या तर मिनिमली इन्व्हेजिव्ह राहतात. दिवसाभर ॲडमिट करून एक अर्धा एक तासात करून पेशंटला कमीत कमी ड्रेसिंग आणि कमीत कमी त्रास राहता येईल. भलेही तसं पूर्ववत होणार नाही पण पेशंटचं अन्न वगैरे घेणं व्यवस्थित राहील, खूप साईड इफेक्ट्स होणार नाहीत, जास्त लाईफस्टाईल डिस्टर्ब होणार नाही, असा प्रयत्न तर निश्चितच करता येतो. डॉक्टर अविनाशजी, आपण 4 फेब्रुवारीच्या वर्ल्ड कॅन्सर डेच्या निमित्ताने चर्चा करत आहोत. या अनुषंगाने तुम्ही रुग्णांसाठी किंवा रुग्णांच्या विशेषतः नातेवाईकांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? 4 फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन म्हणून पाळला जातो. त्याचं मेन कारण असं आहे की ह्या आजाराबद्दल आपल्याला जनजागृती आणि अवेअरनेस व्हावा ही इच्छा आहे. तर मी हेच सांगू इच्छितो की आपल्याकडे स्क्रीनिंग प्रोग्रॅम्स असतात, तर त्याच्यामध्ये कॅन्सरचं आपण स्क्रीनिंग करू शकतो. अर्ली डायग्नोसिस कधी आपण केलं तर निश्चितपणे त्यांचं क्युअर रिझल्ट्स जास्त आहे. तर ब्रेस्ट कॅन्सरसाठी मी सांगू इच्छितो की तुम्ही ॲन्युअली वर्षातून एकदा 40 वर्षाच्या पुढे वर्षातून एकदा मॅमोग्राफी करा. आणि सर्वायकल कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी मी सांगू इच्छितो की तुम्ही यंग टीनेजर विमेन्सला HPV वॅक्सिनेशन त्यांनी घ्यावे आणि पॅप्समियर दर 3 वर्षातून एकदा त्यांनी त्यांच्या गायनेकोलॉजिस्टकडनं करावे. टोबॅको, अल्कोहोल आणि टोबॅको रिलेटेड प्रॉडक्ट्सचं कम्प्लिटली तुम्ही अवॉइड करा. नक्की खूप महत्त्वाचा संदेश आहे हा. डॉक्टर रौनक लक्ष्मीजी, आपण काय संदेश द्याल विशेषतः स्त्रियांसाठी? 4 फेब्रुवारी हा जागतिक कॅन्सर दिन आहे. आपल्याला माहितीच आहे की 2 वर्षापासून कॅन्सर जागतिक दिनाची थीम आहे क्लोज द केअर गॅप.
सो दिस इज वॉट आय वॉन्ट टू इन्सिस्ट स्पेशली फॉर फिमेल्स. जसं की सर म्हणाले की स्क्रीनिंगसाठी 40व्या वर्षानंतर प्रत्येक स्त्रीने वर्षातनं एकदा तरी मॅमोग्राफी केली पाहिजे. पण आपल्या भारतात असं असतं की स्त्रिया इतर गोष्टींमध्ये बिझी होऊन जातात. तर माझा हा निश्चितच संदेश राहील की तेवढ्या अख्ख्या वर्षातनं मे बी तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही 1 तास स्वतःसाठी काढा, मॅमोग्राफी करून घ्या. पॅप्समियर दर 3 वर्षाने करता येते. वॅक्सिनेशन आता ऑब्व्हियसली 40-30मध्ये असलेल्या फिमेल्सचे नाही झालेले आहे, पण तुमच्या मुलींचे निश्चितच करा. आणि त्याहीपेक्षा सगळ्यात इम्पॉर्टंट संदेश मी कॅन्सर पूर्ण झालेल्या, ट्रीटमेंट पूर्ण झालेल्या रुग्णांना पण देऊ इच्छिते की जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी ट्रीटमेंट कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या ऑन्कोलॉजिस्टने किंवा सर्जनने स्कॅन सजेस्ट केला म्हणून करायला जाता, तेव्हा आम्ही तुमचे ओल्ड रिपोर्ट्स कंपॅरिझनसाठी मागत असतो. ते एकच कारण आहे की आम्हाला तुम्हाला उत्तमोत्तम सेवा द्यायची असते, हे सांगून की ह्या क्रायटेरियामध्ये एकतर तुम्ही पूर्णतः बरे झालात किंवा तुम्हाला मिनिमल ट्रीटमेंट लागणार आहे किंवा तुम्हाला सपोर्टिव्ह केअर लागणार आहे. तर निश्चितच जर मल्टीफॅक्टोरियल अप्रोच आम्हाला जसा करायचा आहे त्यात रुग्णांनी सहाय्य केलं तर सगळ्यांना मिळून एक खूप बेटर आउटकम देता येईल. एक छोटासा वेगळा प्रश्न अविनाशजी, या क्षेत्रामध्ये येणाऱ्या तरुणांसाठी किंवा शास्त्रज्ञ म्हणून विचार करणाऱ्यांसाठी तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? कर्करोग हा एकदमच चॅलेंजिंग आणि डायनॅमिक फील्ड आहे. माझं सगळ्या तज्ज्ञ आणि हुशार व्यक्तींना आव्हान राहील आणि रिक्वेस्ट राहील की त्यांनी या फील्डमध्ये आवर्जून इंटरेस्ट घ्यावा. हे एव्हर इव्हॉल्विंग फील्ड आहे आणि फारच हॅपनिंग फील्ड आहे. निश्चितच आपल्याकडे बऱ्याच डेव्हलपमेंट झालेल्या आहेत, पण अजून ह्याच्यात आपण सुधारणा करू इच्छितो, हा मी बिलीव्ह करतो कम्प्लिटली. नक्कीच आज कॅन्सर दिनाच्या अनुषंगाने आपण ही जी चर्चा केली, तज्ज्ञ म्हणून आम्हाला जे सगळ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू. डॉक्टर अविनाशजी आणि डॉक्टर रौनक लक्ष्मीजी यांनी आपल्याला कॅन्सरच्या अनुषंगाने मार्गदर्शन केलं. जो उद्देश आहे वर्ल्ड कॅन्सर डेचा, त्या निमित्तानेच आज आपण ही चर्चा केली आणि कॅन्सरबद्दल आपल्यामध्ये जनजागृती होऊन आपण निदान ती ट्रीटमेंट घेणं, त्याच्या आधी आपल्याला काही हा आजार आहे का याबद्दल पाहणं, घरच्यांच्या म्हणजे पूर्णपणे घरच्यांना देखील आपण याबद्दल सहकार्य करणं आणि त्यांच्याही देखील जर काही टेस्टिंग्स असतील तर ते करून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. रिस्टोरा ऑन्कोकेअर सर्व्हिसेस हे एकमेव अद्ययावत कॅन्सर इम्युनोथेरपी, किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी सुविधा देणारे, सर्व सुविधा एका छताखाली देणारे हे सेंटर आम्ही लवकरच सुरू करत आहोत. हे डोंबिवलीमध्ये, डोंबिवली पूर्व घाडा सर्कल इथे असेल. इथे सर्व तज्ज्ञ सोबत ट्रेन स्टाफ आणि क्लीन एन्व्हायरमेंटमध्ये आम्ही सगळे किमोथेरपी आणि बायोलॉजिकल थेरपीज ॲडमिनिस्टर करणार आहोत. सगळ्यात खास गोष्ट याची अशी की इथे आम्ही प्रिसिजन ऑन्कोलॉजी सेंटर आणि सेंटर फॉर डिफिकल्ट कॅन्सर्स ही सुविधा आम्ही तिथे सुरू करत आहोत. त्याच्यामध्ये ट्यूमर बोर्ड म्हणजे सर्व तज्ज्ञांचं एकत्र कन्सल्टेशन हे असतं. तसेच जटिल कॅन्सर्ससाठी मॉलिक्युलर ट्यूमर बोर्ड, याच्यामध्ये मॉलिक्युलर ऑन्कोलॉजिस्ट आपल्या अतिविशेष तपासण्यांसोबत त्यात आजारांबद्दलचे विशेष माहितीनुसार स्पेसिफिक ट्रीटमेंट्स ऑप्शन्स आपल्यासोबत डिस्कस करतात. आणि आम्ही सांगताना फार आनंद वाटतो की आम्ही ठाण्यातले पहिले जेरेट्रिक ऑन्कोलॉजी सेंटर हे इथे सुरू करत आहोत. किंवा वर्ष 60-65च्या पुढच्या लोकांच्या साठीचे होणारे आजार, त्यांच्याबद्दलची ट्रीटमेंट ऑप्शन्स, मॅनेजमेंट ही नॉर्मल लोकांपेक्षा वेगळी असल्या कारणाने त्यांना वेगळ्या सुविधा देणे गरजेचे आहे. ही गोष्ट लक्षात ठेवून आम्ही टेलरमेड ट्रीटमेंट सुविधा इथे पुरवणार आहोत. इथे सध्या कन्सल्टेशन मानपाडा रोड, जगन्नाथ कॉमर्स प्लाझा, पहिला मजला, रिस्टोरा ऑन्कोकेअर येथे सध्या सुरू आहे. तसेच आम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन आणि ऑनलाईन ट्यूमर बोर्ड मीटिंगसुद्धा दूर असलेल्या पेशंटसाठी आम्ही ते सुरू करणार आहोत. छत्रपतींचा विचार म्हणजे